आता आपण सर्वांना माहिती आहे बघा, भारताची जनगणना होणार आहेत. तर शिक्षक कर्मचाऱ्याला या ठिकाणी आपल्याला कोणकोणते काम करायला लागणार आहेत. भारत का राजपत्र हे सर्व हिंदीत आलेले हे परिपत्रक आहे बघा. हे 7 जानेवारी 2026ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे नवी दिल्ली येथून. हे सर्व हिंदीमध्ये आहेत. आपण सर्वांना माहिती आहे बघा, 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026पर्यंत हा पहिला टप्पा आहे. हे सर्व हिंदीमध्ये आहे. हे सर्व मी तुम्हाला आता मराठीत सर्व व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगतो. सर्वात अगोदर आपण सर्वांनी एक लक्षात घ्या की जनगणना ह्या 2 टप्प्यात होणार आहेत. जनगणना 2027 नवीन अपडेट. पहिला टप्पा घरांची जनगणना होणार आहेत. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026पर्यंत आपल्याला घराची जनगणना करायला लागणार आहेत. दुसरा टप्पा लोकसंख्या गणना असणार आहे, तर फेब्रुवारी 2027. या ठिकाणी पुढं पाहूया. भारताची जनगणना 2 टप्प्यात केली जाईल. बघा, भारताची जनगणना या 2 टप्प्यात केली जाणार आहेत. एक म्हणजे घराची यादी आणि गृहनिर्माण जनगणना एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026पर्यंत, आणि दुसरा जो टप्पा असणार आहे तो लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027पर्यंत. या ठिकाणी पुढं पाहूया. जनगणना 2026-27 ही भारताची आगामी जनगणना असून हिचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026पासून सुरू होणार आहे आणि ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहेत. बघा, 1 एप्रिल 2026पासून सुरू होणार आहेत आणि सर्व पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असेल. यात मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जाईल. तर जातनिहाय जनगणनेचा टप्पा 1 मार्च 2027ला सुरू होईल. बघा, जो जातनिहाय जनगणनेचा पहिला टप्पा होणार आहे तो 1 मार्च 2027ला सुरू होईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. बुधवार दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी जनगणना आयुक्त कार्यालयाने ही माहिती जारी केली आहे. जनगणनेचे मुख्य मुद्दे कोणते? सुरुवात. पहिला टप्पा 1 एप्रिल 2026पासून सुरू होईल, तर जातनिहाय जनगणना 1 मार्च 2027पासून सुरू होईल. हे स्वरूप कसं असणार आहेत बघा. ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल, ज्यात घरगुती माहिती मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे गोळा केली जाईल. जातगणना. 1931 नंतर प्रथमच या जनगणनेत जातनिहाय गणनेचा समावेश केला जाईल. उद्देश काय असणार आहे, तर जनगणना कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांमार्फत हे काम पार पडेल, ज्यामुळे लोकसंख्येची अचूक माहिती मिळेल. पुढं पाहूया. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घराची मोजणी करणे. हाऊस लिस्टिंग ऑपरेशन्स ड्राईव्ह प्रत्येक राज्यात 30 दिवसाच्या कालावधीसाठी चालेल. प्रत्येक राज्य त्यांच्या तारखांची स्वतंत्रपणे घोषणा करेल. याशिवाय मतमोजणी सुरू होण्याच्या केवळ 15 दिवस आधी घरोघरी जाऊन स्वयंगणनेचा पर्यायी लोकांना मिळणार आहे. म्हणजेच लोक स्वतः ऑनलाईन फॉर्म भरून आपल्या घराची माहिती देऊ शकतील. पुढं पाहूया. घराच्या मोजणीत काय विचारले जाईल. या टप्प्यात घराची संबंधित माहिती गोळा केली जाईल. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या ट्रायल रनमध्ये 35 प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये घराचे छप्पर आणि फरशी कशापासून बनलेले आहे, घरातील भौतिक सुविधा कोणत्या आहेत, घराचे क्षेत्र किती, कुटुंबाचा मुख्य आहार कोणता, पिण्याच्या पाण्याचा आणि स्वयंपाकाचा इंधनाचा स्रोत काय आहे, घरात विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे, अशा प्रश्नांचा समावेश होता. असे मानले जाते की प्रत्यक्ष गणनेतही असेच प्रश्न विचारले जाणार आहेत. जनगणना तयारी आणि पुढील स्टेप्स. जनगणना 2027 पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया म्हणून आयोजित केली जाईल. बघा, जनगणना 2027 पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया म्हणून आयोजित केली जाईल. यासाठी सरकारने अँड्रॉइड अँड iOS प्लॅटफॉर्मवर आधारित मोबाईल ॲप्स विकसित केले आहेत, ज्याद्वारे माहिती थेट डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड केली जाईल. या व्यतिरिक्त संपूर्ण जनगणना प्रक्रियेचा रिअल टाईम मॉनिटरिंग आणि व्यवस्थापनासाठी सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे CMMS नावाचे एक केंद्रीय पोर्टल देखील तयार केले गेले आहे. उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब मॅप ॲपची देखील सुविधा प्रदान केली जाईल. या कामासाठी प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशिक्षकासह सुमारे 30 लाख कर्मचारी तैनात केले जातील. बघा, या कामासाठी जनगणनेसाठी प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशिक्षकासह सुमारे 30 लाख कर्मचारी तैनात केले जातील. या सर्वांना त्यांच्या नियमित कामाव्यतिरिक्त या अतिरिक्त जबाबदारीसाठी मानधन दिले जाईल. जनगणनेचा दुसरा आणि मुख्य टप्पा. बघा, जनगणनेचा दुसरा आणि मुख्य टप्पा असणार आहे, ज्यामध्ये लोकसंख्येची मोजणी केली जाणार आहे. तो होणार आहे बघा फेब्रुवारी 2027मध्ये आयोजित केली जाईल. या दुसऱ्या टप्प्यात जातीची आकडेवारी गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जनगणना करायची आहे. जनगणना 2026-27 मुख्य मुद्दे काय असणार आहे, तर जनगणना 2 टप्प्यात होईल.
म्हणजे 30 लाख कर्मचारी पूर्णपणे या ठिकाणी ऑनलाईन काम करणार आहेत. आपल्या मोबाईल ॲप्सद्वारे त्याची जनगणना होणार आहे. ते कशी करतात याचा देखील मी पुढचा व्हिडिओ काढणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.